मांडण्याचा प्रयत्न करते. मी अगोदरच सांगते, मी कुठली विचारवंतही नाही, ज्ञानवंतही नाही, एक अभ्यासुकही नाही. फक्त कोणाच्या तरी कीर्तनातून, कोणाच्या तरी प्रवचनातून, कोणाच्या तरी व्याख्यानातून जे ऐकलंय, जे वाचलंय, तेच तुमच्या पुढे थोडक्या मोडक्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करते. आता मी विषय मांडते भक्ती. मग आता भक्ती म्हणजे काय हो? भक्ती हा असा विषय आहे की भक्तीबद्दल कितीही बोलावं त्याला मर्यादा नाही. अखंड आहे ती भक्ती, तिला मर्यादा नाही. किती म्हणजे भक्ती ही अनन्य भक्ती आहे. परमेश्वरावर अनेक भक्तांनी भक्ती केली. तुम्ही आम्ही भक्ती करतो, अंतःकरणातून करतो. तसेच एका मित्राने एका दुसऱ्या मित्रावर भक्ती केली होती. हो, एका मित्राने दुसऱ्या मित्रावर भक्ती केली होती. श्रीकृष्णाची भक्ती एका ब्राह्मण, अगदी गरीब असलेला ब्राह्मण सुदामा नावाच्या मित्राने, त्या भक्ताने श्रीकृष्णावर भक्ती केली होती. अहो, तो दरिद्र होता असं म्हटलं जातं. अहो, तो दरिद्र जरी असला ना, तो त्रिकालज्ञानी होता. त्याला संपूर्ण ब्रह्माचं ज्ञान त्याला होतं. तो श्रीकृष्णाची भक्ती करत असायचा. श्रीकृष्ण 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 असं नामस्मरण अखंड त्याच्या मुखामध्ये नामस्मरण होतं. भिक्षा मिळाली तरी श्रीकृष्ण, नाही मिळाली तरी श्रीकृष्ण, जखमा झाल्या तरी श्रीकृष्ण, असं श्रीकृष्ण नामस्मरण करत होता. आणि त्याचा एक नियम होता, तो कधीच आपल्या श्रीकृष्णाला उपाशी ठेवत नव्हता. कसला ना कसलाचा तरी तो देवाला, त्या परमेश्वराला उपहार दाखवायचा. मग असंच एक दिवस त्याला भिक्षाच मिळाली नाही. हो, गरीब होता तो. त्याचा ते अवतारच तसा होता. धोतर फाटलेलं होतं, हातामध्ये काठी असायची, कसा तरी असा काठी टेकत टेकत चालायचा. त्याला भिक्षा मिळालेली नव्हती. मग तो नैराश्य होतो. तरी पण मुखात नाम होतं, श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. तो घरामध्ये शोधू लागतो की माझ्या परमेश्वराला, माझ्या श्रीकृष्णाला काही आहे का की जेणेकरून मी त्याचा उपहार दाखवीन माझ्या परमेश्वराला. तो बघत असतो, मडकी शोधतो. पहिली मडकी शोधतो, त्यातही त्याला काही दिसत नाही. तेव्हाही श्रीकृष्ण श्रीकृष्ण. दुसरी मडकी बघतो, तेव्हाही त्यात काहीच नाही त्याला दिसत. तो असा मडकी शोधता शोधता कुठेतरी त्याला एका मडक्यामध्ये एक तांदळाचा दाणा दिसला. अहो, तांदळाचा दाणा दिसल्यानंतर त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये तो आनंद समावत नव्हता. का समावत नव्हता? तर मी आज माझ्या परमेश्वराला कसला तरी उपहार दाखवू शकतोय. हो, मग तो काय करतो? अगदी प्रेमभावाने अंतःकरणातून भक्तिभाव श्रद्धेनं तो तांदळाचा दाणा त्या मडक्यातून बाहेर काढतो आणि त्याचे 2 भाग करतो. आणि 2 भाग केल्यानंतर एक भाग त्याची पत्नी झोपलेली असते ना, तिला देतो आणि दुसरा भाग तो श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर घेऊन येतो. त्यावेळेस त्याची पत्नी म्हणते, का हो, अर्धा दाणा तुम्ही मला दिला, मग अर्धा दाणा तुम्ही स्वतः न खाता तुम्ही त्या परमेश्वराला, त्या कृष्णाला का द्यायला निघालात? का तुम्ही, ज्याला तुम्ही जो हा दाणा अर्पण करणार आहे त्याला त्याची कदर आहे का? अशी ही वसुंधरा बोलल्यानंतर तो सुदामा म्हणतो, अगं वसुंधरे, तू माझ्यावर कितीही राग भर, माझ्यावर कितीही क्रोध कर, कितीही चिडचिड कर, पण तुझ्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये परमेश्वराबद्दलचा भाव, शक्ती आणि मुक्तीचा दिवा हा विझवू देऊ नकोस वसुंधरे. मग त्यावेळेस ती वसुंधरा म्हणते, ठीक आहे, मी तुमच्या आज्ञेचं पालन करते, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. तुम्हाला असं वाटलं की 2 दिवसापासून भिक्षा मिळालेली नाहीये, ही वसुंधरा उपाशी झोपलेली आहे, मग तो अर्धा दाणा तुम्ही मला दिला, मग अर्धा दाणा तुम्ही स्वतः का खाल्ला नाही? बरं, ते जाऊ द्या. मग तुम्हाला जर असं वाटत असेल ना की हा दाणा कृष्णाला अर्पण करावा, मग हाही माझ्या वाट्याचा अर्धा दाणा त्या तुमच्या परमेश्वराला अर्पण करा. त्यावेळेस सुदामा म्हणतो, अगं वसुंधरे, तुला जर तुझ्या वाट्याचा अर्धा दाणा जर त्या परमेश्वराला अर्पण करायचा असेल ना, तर तुझ्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विकल्प, दोष, कोणत्याही प्रकारचा खेद, खंत मनामध्ये न ठेवता प्रेमभराने अंतःकरणातून तो दाणा त्या परमेश्वराला अर्पण कर. कारण शास्त्र सांगतं, परमेश्वराला साधं पान आणि पाण्याचा
केला ना तर परमेश्वर त्याचा आवडीने स्वीकार करतात हो. मग सुदामा काय करतो, एकच पान घेतो, ते अगदी स्वच्छ पाण्याने धुतो आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर तो दाणा त्या पानावर ठेवतो आणि श्रीकृष्णांना अर्पण करतो. दोघेही तो दाणा अर्पण केल्यानंतर संपूर्ण विश्वाचं पोट देखील त्या ठिकाणी भरलं होतं एका दाण्याने. का तर त्याने अंतःकरणातून कोणत्याही प्रकारचा विकल्प मनामध्ये न ठेवता त्याने तो श्रीकृष्णांना तो दाणा अर्पण केला होता. आता सुदामा हा काय करायचा, त्याचा उदरनिर्वाह हा भिक्षा करून करायचा हो. त्याला भिक्षा मिळाली तर ठीक, नाही मिळाली तरी श्रीकृष्ण. मग या सुदामाला हे दारिद्र्य का आलं याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आता मी तर कुठं काही वाचलेलं नाहीये, जसं ऐकलं तसं सांगते. ज्यावेळेस श्रीकृष्ण आणि सुदामा सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्या अभ्यासाचं शिक्षण घेत असताना श्रीकृष्ण आणि सुदामाची घट्ट मैत्री जुळली होती. ते बालसखा झाले होते, परम मित्र झाले होते. त्यावेळेस एक दृष्टांत घडतो. त्या नगरीमध्ये एक स्त्री असते. ती स्त्री काय करायची, म्हणजे तिला भिक्षा मिळाली नव्हती, 2 दिवसांपासून उपाशी होतं तिचं लेकरू आणि ती. मग ती काय करते, नगरामध्ये भिक्षा करण्यासाठी जाते. आता भिक्षा करायला गेल्यानंतर आता ब्राह्मणांचा नियम असतो 5 घर भिक्षा करणं. तशी ती स्त्री भिक्षा करत जाते. त्यावेळेस तिला एका भिक्षेमध्ये चणे मिळतात. चणे भेटल्यानंतर ती काय करते, ते चणे एका गाठोड्यामध्ये बांधून ठेवते आणि ती तशीच घरी येते. घरी आल्यानंतर ते चण्यांचे गाठोडे, ती जी पोटली त्या अंगणामध्ये तिथेच बाहेर ठेवते आणि घर कामासाठी ती घरामध्ये निघून जाते. आता घरामध्ये निघून गेल्यानंतर ती पोटली बाहेरच राहून जाते. त्यावेळेस तितक्यात एक पक्षी येतो आणि ती चण्यांची पोटली तो पक्षी चोचीमध्ये घेऊन धरून निघून जातो आणि ती चण्यांची पोटली नेमकी सांदीपानी ऋषींच्या आश्रमाच्या अंगणामध्ये तिथे बाहेर येऊन पडते. ती स्त्री घरातलं काम संपवून येते. त्यावेळेस तिचं लेकरू म्हणतं, आई आई मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे ना ग, मला खूप भूक लागली, काहीतरी खायला दे ना ग. त्यावेळेस ती आई म्हणते, थांब बाळा, मी याला आज ना चण्याची भिक्षा मिळाली आहे, ती चण्याची पोटली मी ते बाहेरच ठेवली, थांब मी तुला चणे देते, त्याचं तू भोजन कर. मग ती स्त्री जिथे चणे ठेवलेले आहेत ना तिथे ती शोधण्याकरता जाते. तिथे शोधायला गेले तर तिला ती चण्यांची पोटली दिसे ना. तिला संताप आला, रागात संताप आला, चिंता दूर झाली. अहो माझं लेकरू 2 दिवसापासून उपाशी आहे, माझी चण्याची पोटली कुठे गेली असेल. ती डोक्याला हात लावून चिंता दूर झाली. ती रागात संतापामध्ये ती एक शाप देते. आता शाप देते म्हटल्यावरती काही सर्वसाधारण स्त्री नसावी. मग तिने असा शाप दिला की जो कोणी या पोटलीत त्या चण्यांचं सेवन करेल त्याला अष्टविश्व दारिद्र्य भोगावं लागेल, असं तिनं शाप दिला. आता शाप दिल्यानंतर इकडे श्रीकृष्ण आणि सुदामा जंगलामध्ये लाकड तोडण्यासाठी जातात आणि त्याच वेळी सांदीपानी ऋषींची पत्नी त्या आश्रमाबाहेर सकाळी सकाळी झाडलोट करत असताना तिला ती चण्यांची पोटली दिसते. आता तिने काय केलं, त्या पत्नीनं, सांदीपानी ऋषींच्या पत्नीने ती पोटली घेते आणि सुदामाच्या हाती देत काय म्हणते, तुम्हाला जर जंगलातून लाकडं आणण्याकरता येताना जर उशीर झाला, तुम्हाला भूक लागली तर तुम्ही या चण्यांचं भोजन करा, असं सांगून ती पोटली त्या सुदामाच्या हाती देते. आता श्रीकृष्ण आणि सुदामा जंगलामध्ये जातात लाकडं आणण्यासाठी. लाकडं आणता एका मुसळधार पाऊस सुरू जातो आणि मुसळधार सुरू पाऊस झाल्यानंतर सुदामा एका झाडावर चढतो तर श्रीकृष्णही दुसऱ्या झाडावर चढतात. मग त्यावेळेस सुदामा काय करतो, ती जी पोटली दिली असते ना, शापित पोटली असते ती चण्यांची, ती काय करतो, सुदामा काय करतो, ती पोटली काढतो आणि त्यातील फुटाणे स्वतः एकटा सेवन करतो. मग ती सेवन करत असताना त्याचा आवाज येतो. आता फुटाणे कडकच असतात, त्याचा आवाज येतो खाताना ना. मग श्रीकृष्ण म्हणतात की काय सुदामा कसला आवाज येतोय रे. त्यावेळेस सुद्धा म्हणतो काही नाही, मला थंडी वाजलीत ना, मग माझ्या दातावर दात टेकतात, मग माझे दात वाजतात. मग त्यानंतर सुदामा श्रीकृष्ण काही वेळानंतर पुन्हा म्हणतात, सुदामा आपल्याला गुरु आईंनी जी चण्यांची भिक्षा दिली होती ती कुठे रे, चल मला भूक लागली असती खाऊ. त्यावेळेस सुदामा म्हणतो, अरे बालसखा, ती तर आपण ज्यावेळेस झाडावर चढलो ना
त्यावेळेस ती चिखलात पडली रे. सर्व चणे चणे चिखलामध्ये पडले. मग सुदामाने असं का सांगितलं असावं? अहो तो त्रिकालज्ञानी होता. त्याच्या इतकी ज्ञानाची श्रीमंती ही कोणाकडेच नव्हती. तो सुदामाला माहित होतं की हे चणे शापित आहे आणि हे शापित चणे जो खाईल त्याला अष्टविश्व दारिद्र्य भोगावे लागेल. तो सुदामा श्रीकृष्णाकडे कसलीही मागणी करत नव्हता की मला हे दे ते दे, अशी कधीच मागणी केली नाही. कारण त्याला माहित होतं हे माझ्या प्रारब्धात आहे ना, हे मला माझ्या प्रारब्धानुसार भोगावंच लागेल. प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी जोडे मान. त्याला माहित होतं हे माझ्या प्रारब्धात आहे, हे मला भोगावंच लागेल. मग असंच एक दिवस काय होतं, सुदामा हा त्याचा उदरनिर्वाह भिक्षा करून करायचा. मग एक नगरीमध्ये तो जातो, भिक्षा करत जातो. पहिल्या घराच्या बाहेर उभा राहतो आणि म्हणतो भिक्षां देहि माई, भिक्षां देहि. श्रीकृष्ण नामस्मरण करतो. सुदामाचा आवाज ऐकल्यानंतर त्या घरातली स्त्री बाहेर येते आणि सुदामा अशा अवतारामध्ये बघते. धोतर फाटलेलं कसा तरी अवतार, ते धोतर मळलेलं, त्याचा अवतार बघितल्यानंतर ती स्त्री काय करते, माघारी फिरते आणि दरवाजा लावून घरामध्ये जाऊन बसते. तरी तो म्हणतो श्रीकृष्ण. पुन्हा दुसऱ्या घरी जातो. दुसऱ्या घरी गेल्यानंतर भिक्षां देहि. श्रीकृष्ण नामस्मरण करतो. ती स्त्री बाहेर येते, सुदामाला बघते, माघारी फिरते. पुन्हा तिसऱ्या घरी जातो तो सुदामा. तिसऱ्या घरी सुदामा गेल्यानंतर तिथेही म्हणतो माई भिक्षां देहि. तिथेही त्याला भिक्षा मिळत नाही. तरीही अंतःकरणामध्ये श्रीकृष्णाबद्दल खेद व्यक्त करत नाही, विकल्प आणत नाही. तरीही तो अंतःकरणातून म्हणतो श्रीकृष्ण. चौथ्याही घरी जातो, तिथेही म्हणतो भिक्षां देहि. तिथेही त्याला भिक्षा मिळत नाही. मग रुक्मिणी मातेला त्या परममित्र सखा त्या सुदामाची, त्या भक्ताची कीव येते आणि त्यावेळेस ती श्रीकृष्णाला म्हणते प्रभू, अहो तुमचा तो बालसखा आहे, अहो ते तर जाऊ द्या, तुमचा तो प्रिय मित्र आहे, अहो त्याला 2 दिवसापासून भिक्षा मिळालेली नाहीये, त्याची लेकरं उपाशी आहे तो, मग तुम्ही त्याची मदत का करत नाही? मग त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात साक्षात लक्ष्मी मातेने जर निर्णय घेतला तर ते काही योग्यच की, मग तुम्ही काहीतरी करा. मग त्यावेळेस मग श्रीकृष्ण म्हणतात जर करायचं असेल तर लवकर करा, कारण सुदामा आता 5व्या घरी पोहोचत आहे. सुदामा 5व्या घरी गेल्यानंतर तिथेही तो म्हणतो माई भिक्षां देहि. मग त्यावेळेस सुदामाचा आवाज ऐकल्यानंतर ती स्त्री घराबाहेर येते आणि घराबाहेर येतात लक्ष्मी माता म्हणजे ती रुक्मिणी माता काय करते, तिच्यावर एक विद्याशक्ती प्रयोग करते की जेणेकरून तिची बुद्धिमत्ता फिरवते की सुदामाला भिक्षा देण्यासाठी. मग ती शक्ती प्रयोग झाल्यानंतर ती स्त्री म्हणते थांबा ब्राह्मण देवता, मी आज 5ची पक्वानं घरामध्ये बनवलेली आहेत ना, मग मी त्याचीच भिक्षा तुम्हाला देते. ती स्त्री घरामध्ये जाते आणि 5ची पक्वानं घेऊन येते. 5ची पक्वानं घेऊन आल्यानंतर त्या सुदामाच्या झोळीमध्ये ती भिक्षा देते. त्यावेळेसही तो म्हणतो श्रीकृष्ण असं नामस्मरण करत तो घरी माघारी फिरतो. गाणी घरी येत असताना राजाची घोडदळ विस्कटलेली असते आणि राजाची घोडदळ विस्कटल्यानंतर त्यातील काही घोड्यांचा धक्का त्या सुदामाला लागतो. आता सुदामाला धक्का लागल्यानंतर काय होईल, तो काठी टेकतच चालायचा ना, मग त्याच्या हातातली भिक्षानं ते जमिनीवर कोसळतं आणि तो सुदामाही त्या जमिनीवर कोसळतो. हो आता त्यावेळेस तो काय म्हणतो श्रीकृष्ण. पण त्याला माहित होतं की हे 5ची पक्वान आज माझ्या नशिबात नाहीये आणि त्यावेळेस नेमकी ते कुत्रा येतो आणि ते भिक्षांना ते 5ची पक्वानं खाऊ लागतो. त्यावेळेस तो हसून म्हणतो श्रीकृष्ण, हे माझ्या प्रारब्धातच नव्हतं, हे माझ्या भाग्यात नव्हतं, ते कुत्र्याच्या भाग्यात होतं. तसाच तो माघारी येतो आणि पाणी पिऊन स्वतःचं पोट भरवतो आणि त्या लेकरांनाही पाणी पिण्यासाठी देतो. इतकं त्याच्या वाट्याला दारिद्र्य होतं